Hello student, today we will start our new lesson Life Processes in Living Organism Part 1. सजीवातील जीवन प्रक्रिया भाग 1 हे आज आपण या पाठाविषयी आज आपण पाहणार आहोत. याच्यामध्ये काही महत्त्वाचे मुद्दे आहेत. त्यामध्ये लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स अँड लाईफ प्रोसेस, लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स अँड एनर्जी प्रोडक्शन, सम न्यूट्रंट्स अँड एनर्जी इफिशियन्सी, सेल डिव्हिजन ए लाईफ प्रोसेस. सजीव आणि जीवन प्रक्रिया. सजीव व ऊर्जा निर्मिती, काही अन्न घटक व मिळणारी ऊर्जा, पेशी विभाजन, एक जीवन प्रक्रिया हे महत्त्वाचे मुद्दे या पाठामध्ये आहेत. पाठाचं नाव आहे लाईफ प्रोसेसेस इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम पार्ट 1 जीवशास्त्र. सजीवातील जीवन प्रक्रिया भाग 1 जीवशास्त्र बायोलॉजी याच्यातलं आपण या ठिकाणी आज दुसरा पाठ या ठिकाणी आपण पाहणार आहोत. कॅन यू रिकॉल, थोडं आठवा. हाऊ आर द फूड स्टफ्स अँड देअर न्यूट्रंट्स कंटेंट्स यूजफुल फॉर बॉडी. अन्नपदार्थ व त्यातील पोषक तत्वे शरीरासाठी कशी उपयुक्त असतात व ठरतात हे याच्याविषयी थोडं आठवा. याच्या अगोदर मागच्या इत्तेमध्ये वर्गामध्ये याच्याविषयी माहिती आपण घेतलेली आहे. व्हॉट इज द इम्पॉर्टन्स ऑफ बॅलन्स डाएट फॉर बॉडी. संतुलित आहाराचे शरीरासाठी काय महत्त्व आहे. आता मी इथं काही प्रश्न सांगतोय तुम्हाला. हे प्रश्न जे आता आपण घेतो आहोत याच्याविषयी माहिती आपण पाठीमागच्या वर्गामध्येच आपण घेतलेली आहे. म्हणून या ठिकाणी सदर आहे कॅन यू रिकॉल, थोडं आठवा. हे तुमच्यासाठी आहे. विच डिफरंट फंक्शन्स आर परफॉर्म्ड बाय मसल्स इन बॉडी. स्नायू शरीरात कोणकोणती कार्य पार पाडतात. फोर्थ, व्हॉट इज द इम्पॉर्टन्स ऑफ डायजेस्टिव्ह ज्युसेस इन डायजेस्टिव्ह सिस्टीम. पाचक रसाचं पचन संस्थेमध्ये काय महत्त्व आहे. हा एक प्रश्न आहे. पाचवा प्रश्न आहे विच सिस्टीम इज इन ॲक्शन फॉर रिमूव्हल ऑफ वेस्ट मटेरियल्स प्रोडक्शन इन ह्युमन बॉडी. मानवी शरीरात तयार होणे टाकाऊ पदार्थ शरीराबाहेर टाकण्यासाठी कोणती संस्था कार्यरत असते. व्हॉट इज द रोल ऑफ सर्क्युलेटरी सिस्टीम इन एनर्जी प्रोडक्शन. ऊर्जा निर्मिती प्रक्रियेत रक्ताभिसरण संस्था कशी कार्य करते. हाऊ आर द व्हेरियस प्रोसेस ऑकरिंग इन ह्युमन बॉडी कंट्रोल इन हाऊ मेनी वेज. मानवी शरीरांतर्गत चालणारे कार्य कसे नियंत्रित होते व किती प्रकारे. हे प्रश्न तुमच्यासाठी आहेत. आणि याच्यामध्ये सुद्धा या पाठात सुद्धा आपल्याला या प्रश्नाची उत्तरे काही मिळणार आहेत. त्यामुळं हा पाठ काळजीपूर्वक वाचावा. पाठाचं नाव आहे लाईफ प्रोसेसेस इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम, सजीवातील जीवन प्रक्रिया भाग 1. लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स अँड लाईफ प्रोसेसेस, सजीव आणि जीवन प्रक्रिया. लेट अस सी various organs system are continuously performing their functions in human body. Along with the various system like a digestive, respiratory, circulatory, excretory and control system, different external and internal organs are performing their functions independently
but through a complete coordination. This overall system is in action in more or less same way in all the organism. बघा, मानवी शरीरामध्ये अनेक प्रकारच्या संस्था अविरत कार्य करत असतात. त्यामध्ये पचन संस्था, श्वसन संस्था, रक्ताभिसरण संस्था, उत्सर्जन संस्था, नियंत्रण संस्था यासोबतच शरीराचे अंतर्गत तसेच बाह्य अवयव आपले कार्य स्वतंत्रपणे परंतु सर्वांच्या समन्वयातून काम करत असतात, कार्य करत असतात. ही सर्व यंत्रणा प्रत्येक सजीवामध्ये या ठिकाणी कमी अधिक प्रमाणात समान पद्धतीनं कार्य करत असते. बघा, मानवी शरीर जे आहे, आपण झोपेत बी असलो तरीसुद्धा त्या ठिकाणी मानवी शरीराचं कार्य चालू असतं. याच्यामध्ये महत्त्वाच्या ज्या संस्था आहेत त्या आहेत डायजेस्टिव्ह सिस्टीम, रेस्पिरेटरी सिस्टीम, सर्क्युलेटरी सिस्टीम, एक्सक्रिएटरी सिस्टीम अँड कंट्रोल सिस्टीम. बघा, याच्यामध्ये पचन संस्था, श्वसन संस्था, रक्ताभिसरण संस्था, उत्सर्जन संस्था, नियंत्रण संस्था तसेच आपल्या शरीराचे अंतर्गत अवयव, बाह्य अवयव हे स्वतंत्रपणे काम करत असतात, कार्य करत असतात. पण या ठिकाणी हे सर्वांच्या समन्वयातून चांगल्या प्रकारे पार पाडलं जात असतं. दोज आर इन नीड ऑफ कंटिन्युअस सोर्स ऑफ एनर्जी फॉर दिस पर्पज. कार्बोहायड्रेट्स, फॅट्स and lipids are also the main sources of this energy, and it is harvested by the mitochondria present in each cell. It is not like that only foodstuff is sufficient for energy production, but oxygen is also necessary. बघा, या ठिकाणी जे काही आता आपल्या शरीराकडनं काम होत असतं त्यांना कार्य करण्यासाठी ऊर्जेची आवश्यकता असते. कर्बोदके, स्निग्ध पदार्थ आणि प्रथिने हे अन्नपदार्थ या ऊर्जेचे मुख्य स्रोत असून प्रत्येक पेशीमध्ये असलेल्या तंतुकणिकाच्या मदतीने ही ऊर्जा मिळवली जाते. ऊर्जा निर्मितीस या ठिकाणी फक्त अन्न घटक लागतच नसतात. नुसते अन्न घटक खाल्ले म्हणजे ऊर्जा निर्मिती होत नाही असं नाही. त्यासाठी ऑक्सिजनची आवश्यकता असते. म्हणजे अन्न खाल्लं म्हणजे ऊर्जा निर्मिती होते असं नाही. त्यासाठी आपल्याला ऑक्सिजनची गरज त्या ठिकाणी भासते. ऑक्सिजन असेल तरच त्या ठिकाणी त्या अन्नातून ऊर्जा फ्री होते, मुक्त होते. ऑल दीज foodstuffs and oxygen are transported up to cell via circulatory system. Besides, it is coordinated by the control system of the body. बघा, या ठिकाणी ऊर्जा निर्मिती करण्यासाठी ऑक्सिजनची आवश्यकता मी आता सांगेन तुम्हाला. म्हणजे मुक्त करण्यासाठी काय ऑक्सिजनची आवश्यकता कशासाठी आहे? आपल्या शरीरामध्ये अन्न आल्यानंतर त्या अन्नातून ऊर्जा मुक्त करण्यासाठी ऑक्सिजनची आवश्यकता असते. बघा, या ठिकाणी हे सर्व घटक परिवहन संस्थेमार्फत आपल्या पेशीपर्यंत पोहोचतात आणि त्या ठिकाणी नियंत्रण संस्था बी या सर्व प्रक्रियेवर नियंत्रण ठेवत असते. ईच लाईफ प्रोसेस कंट्रीब्यूट्स इन इट्स ओन वे in a process of energy production. Functioning of all these life processes also requires the energy. बघा, या ठिकाणी ऊर्जा निर्मितीसाठी प्रत्येक जीवन प्रक्रिया या जी असते या ठिकाणी हातभार लावत असते. या सर्व ज्या काही प्रक्रिया असतात त्यांना एनर्जी रिक्वायरमेंट असते.
एनर्जीची गरज असते, ऊर्जेची गरज असते. बघा या ठिकाणी ऑल फंक्शन्स ऑफ ऑल दीज लाईफ प्रोसेसेस ऑल्सो रिक्वायर्स द एनर्जी. या सर्व प्रक्रियेसाठी, जीवन प्रक्रियेसाठी आपल्याला ऊर्जेची आवश्यकता असते. Human and other animals consumes the fruits and vegetables. बघा मानव आणि इतर प्राणी फळे आणि भाजीपाला आपण खात असतो. प्लॅन्ट्स आर ऑटोट्रॉपस. तुम्हाला तर माहीत आहेत, वनस्पती ह्या स्वयंपोषी आहेत. दे प्रिपेअर देअर ओन फूड. ते स्वतःच अन्न स्वतः तयार करतात. They utilize some of the food for themselves, whereas remaining is stored in a various part, like a fruits, like a leaves, like a stem, roots, etc. या ठिकाणी हे जे वनस्पती आहेत स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात, स्वतःसाठी काही अन्न वापरतात, बाकीचं अन्न फळामध्ये, पानामध्ये, खोडामध्ये, मुळामध्ये साठवून ठेवतात. We consume all these various plants materials and obtain different nutrients like carbohydrates, fats, proteins, vitamins, minerals, etc. या ठिकाणी हे जे अन्नपदार्थ आहेत त्या अन्नपदार्थातून आपण जे सेवन करतो, हे अन्नपदार्थातून आपण जे अन्नपदार्थ खातो, या वनस्पतीने बनवलेले अन्नपदार्थ जे आहे ते आपण काही खातो, त्याच्यातून आपल्याला काही पोषक द्रव्ये मिळतात. कर्बोदके, प्रथिने, स्निग्ध पदार्थ, जीवनसत्वे या ठिकाणी आपण मिळवतो. विच फूड मटेरियल्स डू वी कंझ्युम टू ऑब्टेन दीज न्यूट्रन्स. हे जे आता मी नावं सांगितलेले आहेत हे पदार्थ, हे घटक आपल्याला मिळवण्यासाठी आपण कोणते अन्नपदार्थ खातो. वी ऑब्टेन द कार्बोहायड्रेट्स फ्रॉम मिल्क, फ्रूट्स, जगारी, केन शुगर, व्हेजिटेबल्स, पोटॅटोज, स्वीट पोटॅटोज, स्वीट मीट्स अँड cereal like wheat, मेज, रागी, ज्वार, मायलेट, राईस. बघा या ठिकाणी आपण जे अन्नपदार्थ खातो, आपल्याला त्या अन्नपदार्थातून पोषण तत्व मिळवण्यासाठी आपण त्या ठिकाणी दूध, फळे, गूळ, साखर, भाजीपाला, गहू, मका, नाचणी, ज्वारी, बाजरी, तांदूळ यासारखे धान्य, तसेच मध, बटाटे, रताळी, मिठाई यामधून आपल्याला कर्बोदके जास्त मिळतात. वी गेट 4 किलो कॅलरी एनर्जी पर ग्रॅम ऑफ कार्बोहायड्रेट्स. बघा या ठिकाणी एका कर्बोदकापासून जवळपास आपल्याला 4 किलो कॅलरी पर ग्रॅम एवढी ऊर्जा त्या ठिकाणी मिळते. लेट अस स्टडी द बाय विच दिस एनर्जी इज ऑब्टेन्ड. तर आपल्याला या ह्याच्यापासून म्हणजे आपल्याला जी ऊर्जा मिळणार आहे ही ऊर्जा नेमकी कशी मिळवली जाते याचा अभ्यास, याची स्टडी आपण या ठिकाणी या पाठामध्ये करणार आहोत. मेनी प्लेयर्स आर सीन कंझ्युम सम फूड स्टफ्स ड्युरिंग ब्रेक्स ऑफ द गेम. बघा या ठिकाणी आपण बऱ्याच वेळेस पाहतो की बरेचसे खेळाडू खेळत असताना मधल्या ब्रेकमध्ये खात असतात. आपण पाहत असतोय. यूज युअर ब्रेन पॉवर. वाय मे बी द प्लेयर्स कंझ्युमिंग दीज फूड स्टफ्स. बघा या ठिकाणी अनेक खेळाडू ज्यावेळेस खेळत असतात, ज्यावेळेस मध्यांतर होत असते त्यावेळेस ते थोडं थोडं खात असतात.
असे पदार्थ ते कंझ्युम का करत असतील, का घेत असतील, का खात असतील? तुमच्यासाठी हा प्रश्न आहे. कॅन यू रिकॉल? थोडं आठवा. व्हॉट इज द रिस्पिरेशन? हाऊ डज इट ऑकर? शोषण म्हणजे काय? शोषणाची क्रिया कशी घडते?